तो 10 स्टैंडर्ड खत्म, अब 11 स्टैंडर्ड की बारी। अगर आपका एम इंजीनियरिंग, मेडिकल, फार्मेसी या साइंस रिलेटेड कोई कोर्स है तो आमिर सर इंस्टीट्यूट आपके लिए लाए हैं उड़ान बैच। इस बैच में आपको महाराष्ट्र की टॉप फैकल्टीज पढ़ाएंगी। आपके लेक्चर्स स्मार्ट बोर्ड पर कंडक्ट कराए जाएंगे। हर वीक में आपके टेस्ट होंगे। आपके एंट्रेंस के साथ में बोर्ड्स के लिए भी आपको गाइड किया जाएगा। आपका बच्चा वीक हो, एवरेज हो या टॉपर हो, सारे बच्चों पर इक्वली फोकस किया जाएगा और पेरेंट्स की आसानी के लिए इजी इंस्टॉलमेंट्स प्रोवाइड किए जाएंगे। तो देर किस बात की, अगर आप नीट, जेई, एमएसटी, सीईटी या 11-12 की प्रिपरेशन करना चाहते हैं तो आमिर सर इंस्टीट्यूट को आज ही ज्वाइन करें। ट्रैफिक की समस्या कम करने के लिए डोंबिवली महापालिका ने शुरू की तोड़ू कार्रवाई ताकि बनाया जा सके 4 लेन का फ्लाईओवर, पर बौद्ध समाज के लोगों ने किया विरोध प्रदर्शन। हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। कल्याण वेस्ट से एक मामला हम आपको बताने जा रहे हैं, जहां कल्याण डोंबिवली महापालिका द्वारा एक फैसला किया गया और इस फैसले के चलते प्रेम ऑटो से लेकर के विट्ठलवाड़ी तक तोड़ू कार्रवाई शुरू की गई। अब कल्याण डोंबिवली महापालिका ने ऐसा फैसला लिया कि पिछले काफी समय से प्रेम ऑटो से लेकर के विट्ठलवाड़ी परिसर तक काफी ज्यादा भारी ट्रैफिक जाम लगा रहता है। इसी ट्रैफिक की समस्या को दूर करने के लिए उन्होंने एक 4 लेन का फ्लाईओवर बनाने का डिसीजन लिया। अब इस 4 लेन के फ्लाईओवर को बनाने के लिए जितनी भी चीजें जो है बीच में आ रही थी, जितने भी अवैध चीजें जो बनाई गई है, अतिक्रमण बनाए गए हैं, उन सबको तोड़ने के लिए, उन सबको रास्ते से हटाने के लिए यह फैसला लिया गया। अब इस फैसले पर आपत्ति जताते हुए बौद्ध समाज के लोगों ने काफी जोरों शोरों से विरोध प्रदर्शन किया है और उनका ऐसा कहना है कि महापालिका द्वारा कोई भी अर्ली बेसिस पर उन्हें नोटिस नहीं दी गई थी और उनके जितने भी धार्मिक स्थल है और गौतम बुद्ध की जितने भी मूर्तियां हैं, स्टैचू है, उन्हें नुकसान पहुंचाया गया है, जिसके चलते बौद्ध समाज की भावनाओं को ठेस पहुंची है। अब इस पूरे मामले को लेकर के उन्होंने ये पूरा विरोध प्रदर्शन किया है। वहीं दूसरी ओर महापालिका ने अपना पक्ष सामने रखते हुए बताया कि हमने जो है नोटिस दे दी थी और जितने भी स्टैचू है, मूर्ति है गौतम बुद्ध के, उन्हें सही सलामत बाहर निकाला था और फाउंडेशन को सौंप दिया था। किस तरीके से बौद्ध समाज के लोग जो है विरोध प्रदर्शन कर रहे हैं, देखिए उसकी ये झांकियां। भारतातल्या मोठ्यांवरती अन्याय, भारतातल्या बिलकुलवरती अन्याय, आम्ही याचा मोठा निषेध करतोय। पोलीस प्रशासनाचा काही सहयोग नाही, पोलीस प्रशासनाचा काही सहयोग नाही। भगवान बुद्धाच्या मूर्त्या काढल्या जात आहेत, भगवान बुद्धाच्या मूर्त्या काय होणार नाही। आपण जे कल्याण ईस्ट वेस्ट फ्लायओव्हर जे वालधुनीपासून म्हणजे वालधुनीवर प्रेम ऑटोपासून विठ्ठलवाडीपर्यंत जे 4 पदरी उड्डाणपूल आहे, त्याकरिता आपण 30 मे रोजी जे अलाइनमेंटमध्ये येणारे जे अडथळे होते त्याकरिता आपण संयुक्तिक कारवाई केली आणि त्या स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही आजची प्रेस कॉन्फरन्स घेतली। ही जे जागा आहे ते पूर्णपणे महानगरपालिकाच्या ताब्यात आहे। जवळजवळ 60,000 स्क्वेअर मीटर महापालिकाने TDR देऊन ताबा घेतलेला आहे आणि त्याच्यापैकी 11,638 स्क्वेअर मीटर ही
हायवे खाली जाणारी जागा आहे. ते पूर्णपणे महानगरपालिकाचे ताब्यात आणि 7-12 पण महानगरपालिकाच्या याच्यामध्ये आहे. मात्र इथे राईट ऑफ वेमध्ये ताबा घेण्याकरिता काही अडथळे येत होते. त्याकरिता वेळोवेळी जेव्हा काम सुरू करण्यात आला 2024ला तेव्हापासून आतापर्यंत 10 ते 12 वेळी आपण बुद्धभूमी फाउंडेशन आणि त्यांचे प्रतिनिधीबरोबर मीटिंग घेतले. विविध स्तरावर बैठका घेण्यात आल्या. सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि माझ्या स्तरावर पण 2 बैठका घेण्यात आले. त्याच्यामध्ये वारंवार त्यांना आपण विनंतीही केली की आपण इथे जे अडथळे आहेत ते आपण स्वतःहून दूर करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. लास्ट मीटिंग 14 मे 2025ला घेण्यात आली. त्यावेळी आपण विनंती केली आणि त्याचबरोबर सकारात्मक चर्चा करून त्यांचीही काही मागण्या होत्या की आजूबाजू काही परिसर विकास करायचे, काही अप्रोच रोड करायचे, एक स्टुपा स्टाईलनी एक कमानी करायचे किंवा रिटेनिंग वॉल करायचे. तर त्याकरिताही प्रशासनाची सहकार्याची भूमिका होती आणि त्यावर आपण मीटिंग क्लोज केली. मात्र नंतर जेव्हा आमचे अधिकारी आणि MMRDAचे अधिकारी फील्डवर जेव्हा जातात तेव्हा त्यांना अडथळा निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि शासनाचा जे महत्त्वाचे प्रोजेक्ट आहे आणि कल्याणकरांसाठी जे एवढं महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल त्याला कुठेतरी अडथळा निर्माण होतो. म्हणून 25 तारखेला परत बुद्धभूमी फाउंडेशनला त्या ठिकाणी नोटीसही रीतसर बजावण्यात आला की या राईट ऑफ वेमध्ये फक्त 24 मीटर अलाइनमेंटची राईट ऑफ वेमध्ये जेवढे अडथळे आहेत ते आपण स्वतःहून दूर करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावं. ते नोटीसही घ्यायला त्यांनी नकार दिला आणि मग नंतर 30 तारखेला आपण विधीपूर्वक रीतसर प्रशासनामार्फत तिथे जे काही तथागत गौतम बुद्धांची 4 मूर्त्या होती ते आपण मूव्ह करून त्यांच्या ताब्यात दिलेली आहे आणि ही जागा आपण सध्या MMRDAला काम करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याच्या पलीकडेही बुद्धभूमी फाउंडेशनबरोबर जेव्हा फोनवरही नंतर बोलणं झाला तर त्यांची इतर काही मागण्या आहेत की ज्याच्यावर त्यांना प्रशासनाबरोबर आणि माझ्याबरोबर चर्चा करायची तर तेही या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात वेळाप्रमाणे आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत आणि टेबलावर बसून चांगल्या रीतीने शहराचा विकास कैसे होईल आणि आजूबाजू या परिसराचा कैसे विकास होईल याच्यावर सकारात्मक चर्चा करण्याकरिता आम्ही एकत्र बसणार आहोत.